उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता, कमी झोप आणि जास्त वेळ उन्हात फिरणं यामुळे डोळ्याखाली काळी वर्तुळं म्हणजेच डार्क सर्कल दिसू लागतात. त्वचा थकलेली दिसते, निस्तेज वाटते. पण काही सिंपल होम रेमेडीज वापरून हा त्रास तुम्हाला नक्कीच कमी करता येईल. डोळ्याखाली काळी वर्तुळं येण्याची अनेक कारणं असू शकतात आणि आता मी काही कारणं आहेत ती तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात समजावून सांगते. कमी झोप, उशिरापर्यंत जागरण हे एक कारण असू शकतं आणि यामुळे त्वचा फिकी दिसते, डोळ्यांखाली रक्तवाहिन्या अधिक स्पष्ट दिसतात. दुसरं एक असू शकतं की उन्हामुळे हायड्रेशन कमी होतं, त्वचा कोरडी होते, निस्तेज दिसू लागते, त्यामुळे काळी वर्तुळे जास्त सुटून दिसतात. शरीरात पाण्याची कमतरता म्हणजे डिहायड्रेशन, डोळ्याखालील भाग याने खोल गेलेला आणि काळसर दिसू लागतो. किंवा जास्त स्क्रीन टाइम, मोबाईल वापरतो आपण, सो डोळ्यांवर याने ताण येतो, रक्तवाहिन्या एनलार्ज होतात आणि डार्क सर्कल्स वाढू शकतात. याशिवाय आणखी एक मुख्य कारण म्हणजे विटामिनची कमतरता, विशेषतः आयरन, विटामिन B12, विटामिन K किंवा विटामिन D कमी असल्यास डार्क सर्कल्स उठून दिसतात. इतरही कारणं असू शकतात, जसं की ॲलर्जी किंवा सायनस प्रॉब्लेम आहे किंवा जेनेटिक कुटुंबाकडून आलेलं असतं. याशिवाय वाढतं वय, स्मोकिंग, अल्कोहोलचा अतिवापर किंवा जास्त रबिंग ऑफ आईज आणि शेवटचं थकवा आणि स्ट्रेस. यामुळे कॉर्टिसॉल वाढल्यामुळे त्वचेवरचा ग्लो कमी होतो आणि सूज आणि काळेपणा उठून दिसतो. चला तर मग यातून आपण बाहेर पडण्यासाठी काय करू शकतो हे मी तुम्हाला आज सांगणार आहे. सगळ्यात पहिलं म्हणजे काकडीचे स्लाइसेस डोळ्यावर ठेवणं हा डार्क सर्कल्स आणि डोळ्यांचा थकवा कमी करण्यासाठी खूप जुना आणि सोपा उपाय आहे. काकडीत भरपूर पाणी, अँटीऑक्सिडंट्स आणि कूलिंग गुणधर्म असतात आणि त्यामुळेच डोळ्याभोवतीची त्वचा फ्रेश वाटते. तर ही काकडी कशी मदत करते? थंड काकडीमुळे डोळ्याभोवतीचा पफीनेस किंवा सूज कमी होण्यास मदत होते. काकडीत जवळपास 95% पाणी असतं, त्यामुळे त्वचेला हायड्रेशन मिळतं. डोळ्यांचा थकवा आणि स्क्रीन स्ट्रेन कमी वाटतो. नियमित वापरल्यास त्वचा थोडी फ्रेश आणि इव्हन दिसू शकते. हे कसं वापरायचं याची पद्धत मी तुम्हाला सांगते. एक ताजी काकडी धुवून घ्या, तिचं जाडसर स्लाइस कापा, 10 ते 15 मिनिटे फ्रीज मध्ये थंड करा. डोळे बंद करून प्रत्येक डोळ्यावर एक स्लाइस ठेवा. साधारण 15 मिनिटे शांतपणे ठेवा आणि नंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवा. शक्यतो रात्री झोपण्यापूर्वी, म्हणजे जास्त स्क्रीन टाइम नंतर डोळे सुजलेले दिसतात किंवा टायर्ड वाटत असेल तेव्हा हा उपाय करणं अगदी योग्य आहे. दुसरा आहे कोल्ड स्पून ट्रिक. हा डोळ्यांभोवतीची सूज आणि थकवा कमी करण्यासाठी खूप सोपा आणि झटपट होम रेमेडी आहे. थंड स्पूनमुळे त्या भागातील रक्तवाहिन्या थोड्या आकुंचन पावतात आणि त्यामुळेच सूज आणि हेवीनेस कमी वाटतो. हे कसं वर्क करतं तर डोळ्यांभोवती पफीनेस आणि सूज कमी होण्यास मदत होते. इतकंच नाहीये तर ब्लड सर्क्युलेशन मध्ये इम्प्रूव्हमेंट होते. थंडावा मिळाल्यामुळे टायर्ड आईज फ्रेश वाटतात. आय स्ट्रेन कमी वाटतो. स्क्रीन टाइम किंवा कमी झोपेमुळे आलेला थकवाही याने कमी होतो. सकाळी उठल्यावर सुजलेल्या डोळ्यांना पटकन रिलीफ मिळतो. हे कसं वापरायचंय तर 2 स्वच्छ मेटल स्पून्स घ्या. ते 10 ते 15 मिनिटे फ्रीजर किंवा आईस कोल्ड पाण्यात ठेवा. स्पूनचा गोल भाग हलक्या हाताने बंद डोळ्यावर ठेवा. साधारण 1 ते 2 मिनिटे ठेवा आणि स्पून गरम झाल्यावर पुन्हा थंड स्पून वापरा. हे 5 ते 10 मिनिटे करू शकताय तुम्ही. हे कधी वापराल तर सकाळी उठल्यावर, म्हणजे आपले जेव्हा पफी आईज असतात तेव्हा, किंवा कमी झोप झाल्यावर, किंवा जास्त स्क्रीन टाइम नंतर, किंवा रडल्यावर डोळे आपले जेव्हा सुजतात तेव्हा सुद्धा. तिसरं आहे बदाम तेल म्हणजे आल्मंड ऑइल. अंडर आय केअरसाठी खूप लोकप्रिय घरगुती उपाय हा मानला जातो. बदाम तेलामध्ये विटामिन E, हेल्दी फॅट्स आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे डोळ्यांभोवतीच्या नाजूक त्वचेला नरिश आणि मॉइश्चराइज करण्यास मदत करतात. हे कसं वर्क होतं तर अंडर आय एरिया जेव्हा खूप डेलिकेट आणि ड्राय होण्याची शक्यता जास्त असते तेव्हा बदाम तेल त्वचेला सॉफ्टनेस आणि हायड्रेशन देतं. विटामिन E नरिशमेंट त्वचेचा टेक्स्चर सुधारण्यास आणि डलनेस कमी करण्यास मदत करतं. इतकंच नाहीये तर हलक्या मसाजमुळे ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह होतं आणि जर हे रोज केलं तर तुमची त्वचा स्मूदर वाटू शकते. हे कसं वापरायचं हे सुद्धा मी सांगते. पहिलं चेहरा स्वच्छ धुवून घ्या आणि 1 ते 2 थेंब आल्मंड ऑइल म्हणजे बदाम तेल घ्या. रिंग फिंगरने अंडर आय एरियावर हलक्या हाताने टॅप करा. जास्त जोरात रबिंग करू नका, याने त्वचा आपली खूप सेन्सिटिव्ह असते आणि ते रात्रभर तसंच राहू द्या आणि सकाळी चेहरा धुवून टाका. पुढचं आहे 7 ते 8 तासांची पुरेशी झोप. हे डार्क सर्कल कमी ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाच्या सवयींपैकी एक आहे.
झोप कमी झाली किंवा सतत उशिरापर्यंत जागरण झालं तर त्याचा परिणाम सर्वात आधी डोळ्यांभोवतीच्या त्वचेवर दिसू शकतो. झोप कमी झाल्यावर काय होतं तर त्वचा फिकी आणि डल दिसते, त्यामुळे डोळ्यांखालील रक्तवाहिन्या जास्त स्पष्ट दिसतात. शरीर थकलेलं असल्यामुळे डोळ्यांभोवती सूज येऊ शकते. त्वचेचा नॅचरल ग्लो कमी होतो आणि इतकंच नाही, आता रात्री झोपेत त्वचा स्वतःला रिपेअर करत असते. कमी झोपेमुळे ही प्रोसेस व्यवस्थित होत नाही. तुम्ही या 5 सवयी दररोज केलात तर डोळ्याखाली डार्क सर्कल येणं कमी होतं. आणि अशाच होम रेमेडीजसाठी मज्जा पिंक चॅनलला लाईक करा, फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.